पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हो? आपल्या सातारच्या 1-2 शिटा मिळाले की लगेच जाऊ आपण। चालतंय की। चालतंय ना? आपल्या ते सरांनी सांगितलं तसा मोबाईलवर अभ्यास होतो का ग? हा, अहो फोनवरती लेक्चर सारखंच असते, बेस्ट आहे ते पण। अहो पण तेच ना, आता परत नोट्स काढायला लागतील, म्हणून म्हणलं त्या नोट्स मिळाल्या असत्या ना तर लई भारी झालं असतं बघा। मम्मीने त्या नोट्स दिल्या नसत्या ना। असू दे आप्पे, तू सुषमाचं लय मनावर घेऊ नकोस। अगं तिला सगळ्या बाजूने समजून सांगून झालंय। बापू, मी नाही घेते तिचं काही मनावर। बर, पण सुषमाचं कसं आहे, ते फ्लेक्स लागला का नाही तेव्हापासून बिथरलंच बघ तिचं। आणि ते ओढणीचं बी प्रकरण झालं, तिनं लयच मनाला लावून घेतलं। पण आप्या, तू अभ्यास कर बर का, एक ना एक दिवस कळेल बघ तिला सगळं। हो बापू। अर्जुन थांब थांब थांब। स्वप्नील सर, अरे बापू, अपर्णा बरं झालं भेटला त्या ठिकाणी। अपर्णा, तुझ्यासाठी पुस्तक आणली आहेत मी। पुस्तक? थँक्यू सर। मी आठवते। सर किती करता हो आमच्यासाठी। अहो बापू, आपण आहेच तेवढी हुशार, त्यामुळे प्रत्येकाला मदत करायची वाटते। काय दादा? हा, अरे तुला सांगतो, इतकी हुशार मुलगी अख्ख्या गावात तुझ्या आत्या, म्हणजे आत्ताच्या काळात अपर्णाच या गावात खूप हुशार मुलगी आहे। सर, तुमच्यासारखी माणसं पाठीशी असल्यावर माझ्यासारख्या अगदी बिनगोरच राहिलं पाहिजे। बिनगोरच राहिलं पाहिजे बापू। त्या दिवशी बघितलं ना देवळात, फक्त दादाच नाही, अख्खा गाव आहे तिच्या पाठीशी, त्यामुळे असला तसला विचार करायचाच नाही। होय, त्या दिवशी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत। अहो बापू, परत आभाराची भाषा केली ना, मी भेटणार नाही परत तुम्हाला। नाही नाही, आणि तशी बी आप्पी, सॉरी अपर्णा, चुकून आप्पी म्हणलो। नाही नाही, मना आप्पी, जवळचे सगळे तिला आप्पीच म्हणतात। काय लागलं तर सरळ चौकीला निघून यायचं। कसं आहे, गावातल्या पोलिसाचं लक्ष पाहिजे काय चाललंय त्याच्याकडे। हा, आमचा अर्जुन मदत करेल या ठिकाणी। हो सर, नक्की। मला कुणी अभ्यास करताना त्रास दिला ना तर नक्की चौकीवर। सर सातारला निघालाय? हा, म्हणजे आम्ही पण सातारलाच निघालोय, म्हणून म्हटलं आमच्या बरोबर चला। हा अर्जुन, तू जा, असंही तुला उशीर होतोय, मी बापून बरोबर जातो। हो, उशीर होईल, शिबिरला काम आहेत आता। चला येऊ का बाप्पू? अपर्णा, आप्पी। झाले। मग बापू, हा, अपर्णाला घेऊन पुन्हा सातारला म्हणजे का? अहो सर, मीच म्हणलं चला म्हणून। अहो म्हणजे तुम्ही ते फोनवर अभ्यासाचं सांगितलं ते बेस्टच आहे, पण त्या नोट्स मी स्वतः काढल्या होत्या ना, त्या जर का मला परत मिळाल्या ना तर लय बरं होईल बघा। खरं आहे अपर्णा, तू नोट्स काढल्या म्हणजे चांगल्याच असतील त्या। अरे कसल्या खतरनाक नोट्स आहे त्या। अरे तुम्ही बघा तरी एकदा, मला कन्फर्म माहितीये हे पोरगी झाली असणार आहे क्लिअर, म्हणून टाकलं असेल रद्दीत नोट्स। आणि मुद्दे पण एकदम भारी काढलेत रे, लागतील तेवढे, पण सगळे कव्हर करतात। होईल का? बाकी सगळं जग मारतय, काढू आपण याचे झेरॉक्स। चहा पाजायला लागेल ना? नुसते चहानं काय होतंय, वेळ पण पाहिजे। रात्री बिर्याणी देतो, चल। खरंय खरंय, एवढी 2 लाख फी भरली तो क्लास लावला तरी असल्या नोट्स मिळाल्या नाही। त्या नोट्स बघितल्या ना तर विद्याश्री क्लासचं कोण नोट्स पण घेणार नाही। स्वप्नील सर सोडलं ना तर कोणच नाही धड तिथं। आपण क्लास मध्ये विचारता का या पुरीबद्दल? हा, चांगली आयडिया, तिच्याकडे जाऊया आणि अजून चांगले नोट्स असले तर घेऊन येऊया। येऊ का दादा? आलीच ग बाई? अहो लई महत्वाची पुस्तक आहेत म्हणून परत आले शोधायला। मलाच कसं तरी होतंय आता। रद्दी म्हणजे लोकांसाठी कचरा असतं ग, एक तू आहे की असे धडपड करते। अहो काय करणार दादा, अहो त्या नोट्स म्हणजे मी वर्षभर जागून केलेला अभ्यास आहे माझा। हे पोरी कसले अभ्यास करते ग? अहो मला ना कलेक्टर व्हायचे। पोरी, आपल्याला त्यातलं काय कळत नाही ग। 2 दिवस झालाय पार मान मोडच तो रद्दी शोधती। काय शोधायचंय? आज मी पण तुला मदत करतो। ऐका ना, अपर्णा सुरेश माने असं नाव लिहिलंय सगळ्या पुस्तकांवर आणि नोट्सवर। माझ्या मम्मीने ना ती एका पांढऱ्या पोत्यात घालून दिली ती। ते पोत जर का सापडलं ना तर लई भारी होईल बघा।
हा मागच्या बाजूला मी बघून येतो हाय का तिथं. हा बघा की. बरं बरं आलो बघून. कुठे आहेत माझ्या नोट्स? आज सापडल्या नाही तर नाही नाही, आणि कोणी दुसरं घेऊन गेलं असेल तर मग तर गावणारच नाही. आप्पे असं नाही व्हायला पाहिजे ग. काय रे द्यायला मावशी, काय शोधताय? काय चाललं होतं तुझं? काय झालं? होतास तू बापू स्वप्नील सरांसमोर काय चाललं होतं तुझं? काय? काय म्हणलास? काय? अपर्णा हाय, अपर्णा बाय, अप्पी म्हणलं ते चालेल का? काय चाललं होतं? हा? मी काय म्हणलं नाही, बापूच म्हणले होते की जवळची लोक तिला आप्पी म्हणतात, म्हणून मी म्हणलं आप्पी बाय. अच्छा असे वे. आणि ते काय होतं? अभ्यास करताना तुला कोणी त्रास दिला तू कुठे यायचं? चौकीत यायचो. आता जाऊन त्यांना सांगू का? मी जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसते तेव्हा हेच माकडून मला त्रास देता येते. सांगू का? आणि एक मिनिट, तू पोलीस आहेस ना? काम धंदे नाहीत काही? अगं मी माझं कामच करतोय आप्पे. काय? आता तू होणार कलेक्टर, हा मग तिकडं कुणाची भिशा दे ग गुन्हा करायची? मग आम्ही पोलीस निवंतच ना. पण माझी पोस्टिंग इथं नाही होणार ना. मग मी पण कायमस्वरूपी इथं नाही राहणार ना. तू काय माझ्या मागे मागे येणार आहेस? मी जिथे जाईल तिथं. हो. तू मला नोट शोधायचे, मला नोट शोधू दे. आप्पे तुझ्या अभ्यासात सगळं असतं का ग? म्हणजे ते नाही का, दोन लोक मित्र होत्यात आणि आधी अजिबात ओळख नसती, पण नंतर असं वाटतं लय वर्षापासून ओळख आहे आपली. म्हणजे त्यांच्या हात असं काहीतरी होत असेल ना. अच्छा ते होय. अरे ते ना मेंदूची रचना आणि त्याच्या क्रिया त्यात येतं, म्हणजे सायकोलॉजी आणि बायोलॉजी. आणि माझे ते विषय नाही आहेत. नेमकं तेच नाही वय. म्हणजे अगं म्हणजे ह्याच्यात पण बघ जरा, नोट शोधत बसशील खाली, हे वरणी पडल्यात आत्ता, त्यात गावतील नोट्स बघ. शेंशा तू ना घरी जा. फालतू इथे टाइमपास करायला आले. जा जा तू घरी जा, मी शोधते माझं माझं. अय टाइमपास करायला नाही आलो, चौकीला कंप्लेंट आली अपर्णा सुरेश मानेंच्या नोट्स हरवल्यात म्हणून. कोणी केली? ते डीकेपी सर आणि चकुली मॅम आल्या होत्या. या दोघांना ना आता घरी जाऊन चांगलंच बघते. आणि तुला पण, तुम्हाला लय डोक्याला ताप द्यायला लागलायस? तुला सांगितलं होतं ना मला भेटायचं नाही म्हणून. आणि एक मिनिट, तुला कसं कळलं मी इथं येते? अगं मगाशी बाप्पू म्हणले ना आप्पीला घेऊन चाललोय साताऱ्याला, आता तुला घेऊन काय शिट भरणार तू? ते मला कळलंच होतं तू इथं गावणार, तुला काही चेन पडणार नाही नोट शिवाय, तू इथंच असणार माहित होतं मला. तुला सगळंच माहिती असतं नाही का? म्हणूनच तुला म्हणते मला भेटत जाऊ नकोस. ठीक आहे ना, तुला नाही आवडत ना, नाही भेटणार परत. नाही म्हणजे तसं नाही, तू भेटलास की कधी कधी बरं पण वाटतं. कधी कधीच. शेंशा, मला तुला भेटल्यापासून ना लई गोष्टी विचारायच्या. म्हणजे तू कोण आहेस, कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण कोण असतं, तुझं घर कुठे आहे? अरे म्हणजे आपण एकाच गावात राहतो की, पण एवढ्या वर्ष झाली तुम्हाला दिसलंच नाहीस. कुठे होतस? अगं मी आपल्या गावातलाच आहे, पण लहानपणापासून हॉस्टेलला असायचो. शाळा तिकडे झाली, कॉलेज बी तिकडे झालं.
मग ते पोलीस भरतीचं निघालं. मग ट्रेनिंग झालं तिकडं, भरती झालो, मग इकडं आलो. म्हणजे मध्ये मध्ये यायचो, पण एवढे नाही व्हायचं नाही गावाला. आई शपथ. अरे मग तू एमपीएससी क्लिअर आहेस की? म्हणजे काय खुळ्या, तू पोलीस आहेस ना, मग एमपीएससी क्लिअर असेल की? हो, एमपीएससी केली की. एमपीएससी केली, ते आपलं हे MSCIT केली, आणि ते टायपिंगचं पण झालं आपलं. 70 ने आणतो आपण. मी तुला आधी बघितलं ना, तेव्हा मला वाटलं होतं तू एकदम टवळखोर पोरगायस. पण जेव्हा तू वर्दीत आलास ना पोलीस बनून, आई शपथ, तेव्हा लय भारी वाटलं बघ. थँक्यू. अरे म्हणजे बघ ना, तू पण आपल्या गावासाठी, समाजासाठी काम करणार आहेस. कोण काय तू? हो, आम्ही मग समाजासाठी तर चाललंय एवढं सगळं. पण आपे म्हणजे पोलीस म्हणून आलो म्हणून भारी वाटलं का मी पोलीस म्हणून आलो हे भारी वाटलं? तुम्हाला ते भाषा बिषा असतात ना सगळं, म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू असतात की, आणि त्याचाच अभ्यास लय करावा लागतो. हे काय लिहिलंय जरा सांग की वाचून. शेंशा, और क्या देखने को बाकी है आपसे? दिल लगा के देख लिया. दुसरं एक आहे अजून, इश्क नाजुक मिजाज बेहद, अक्ल का बोझ उठा नहीं सकता. हा म्हणजे खुळा येतो. पहिल्याचा अर्थ नाही कळला. इश्क नाजुक मिजाज. शेंशा, उठ तुझा घरी. उगा फालतूचा टाइमपास करायला आलायस, मला मदत तर करत नाहीयेस. उठ उठ झाले. आणि हे जाऊ दे, आपण ते बोलू ना. तू मगाशी म्हणत होतीस ना की घरी कोण कोण आहे. मला माहितीये तुझ्या घरी कोण कोण आहे. एक भाऊ आहे, त्याचा पोरगा राहून तुला माहिती. माहितीये मला. स्वप्नील सरांना तू हो ओळखते. माहितीये मला, सगळे माहिती. दोन ट्रॅक्टर जा म्हणलं ना. नारळाची झाडे 16. अगं अरे जातो का? मेंढ्या 22 माहिती का तुला? अगं तुला सांगतो, बैल आहे, 2 एकर शेती आहे. तू आपटे किती बी नोट शोध, तुला एक सांगतो, तुझ्या नोट शिवाय अर्जुन कदम शोधून देणार तुला. अर्जुन कदम. लयच भारी झाली भाजी. कुणी गेली ग? मैत्रिणींनी. स्मिता कदम ही आणि कोण ग? मोदक येत त्यात, खाती. माझ्यासाठी आणलं? नाही, स्मिता कदम साठी. कोण आहे रे ती? तिचं काय मध्येच? तिचं काय मध्येच म्हणजे? तुझ्या डब्यावर तिचं नाव आहे. भैरवनाथाच्या नावानं सांग भलं. भैरवनाथाच्या नावानं सांग भलं. सांग भलं मला. सांग भलं. सांग भलं मला. सांग भलं. दीपक, तो नारळ बाहेर फोडायचा, प्रसाद वाटायचा त्याचा. चला बापू, येऊ का? हा. अगं सुषमा, यंदा कडाकणे नाही केलेस तू? नाही केल्या. यंदाचा दसरा काही गोड होता तेव्हा? हा, नेमकं घट बसवाच्या दिवशी काय झालं माहितीये ना? कशाला नाही ती उकरून काढतीस तू? आता तुम्हीच विचारलात ना कडाकण्या का नाही केल्या म्हणून. मग आपली दीदी आज पुस्तकांची पूजा करायची असती ना? हो, मग तू केलीस का? सगळ्या पुस्तकांची करून आले मी पूजा उठले. का? आता पुस्तक पूजित असल्यावर अभ्यास करायला नाही ना लागणार. छकुले,
माझ्याकडे पुस्तकच नाहीत ग. मी दरवर्षी पूजा करायची. दिदे तुझी पुस्तकं गावलीच नाही ती रद्दीत. नाही ना रे दिप्या, काल पण लई शोधली रे मी. आप्पे, अगं ती स्वप्नील सरांनी पुस्तकं दिलेत ना, ती ठेव की पोचायला. अरे हो की, थांबा आणते. कोणी दिली पुस्तकं? अगं ते स्वप्नील कदम सर नाहीत का, ते आप्पीला क्लास लावावा म्हणून ते प्रयत्न करत होते. त्या सरांनी आप्पीला पुस्तकं दिलेत. देवा भैरवनाथा, ही अशी माणसं बरी भेटतात. कुणी एखादं चांगलं स्थळ सांगणारा भेटेना का चांगलं स्थळ सांगून येईना. मम्मी अगं आपल्या दिदीला कसला असा भारी नवरा मिळायला पाहिजे काय. मी असं कोणाला पण दाजी म्हणू होय. होय, मग बस सांभाळ तिला कायमची. दिदे आले. दिदे अगं चल की ग. आले, चला. माझ्या इंग्लिशच्या पुस्तकावर जरा जास्त फुल घालतो म्हणजे लगेच पास होत असते मी. असं कुठे असतंय का दीपक दादा? अरे अभ्यास कर मन लावून दीदी सारखा, मग होशील पास. दीदी सारखा कशाला? पास हो बाबा फक्त. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. मम्मी, चकुले माझ्या पाया पड चल. आधी 10वी पास हो, मम्मी काय सगळीच पाय पडतील तुझ्या. चकुले जाके पूछ अपने बारे में. मी मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि मला माहित आहे सगळे. मग सांग दसरा साजरा का करतो? सोपा आहे की. म्हणजे बघ रामानं रावणावर विजय मिळवला म्हणून दसरा साजरा करते ती. तुला म्हणलेलं का नाही जाके पूछ अपने बारे में. पण दिप्या यातनं काय शिकलं पाहिजे? ती माझ्या वाटणीचा आपली दिदी उत्तर देत्या. दिप्या, अरे रामाचा रावणावर विजय म्हणजे खऱ्याचा खोट्यावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय. किती वेळ लागला ना तरी तो होतोच बर का. हा आता आलं माझ्या लक्षात. चला आपण राणी पूजून घेऊयात. हा तेवढं आरतीचं ताट घे, मी हार घेतो. ये ग. हो आले आले. छकुले, शेंशाचं घर कुठे ग? का बरं? अगं मला त्याला सोनं द्यायचंय, सांग ना. हा बरं सांगते. बघ ती सुरूची झाड असलेला रस्ता आहे का नाही, आणि त्याच्या डाव्या अंगाला सरकार नावाचं बंगला आहे. सरकार? आपी दिदे, चकुले आले आले. चल चल चल. बापू ऐका ना, मी जरा जाऊन येते. कुठं? अहो इजी अक्काकडे नागकुताईला सोनं देऊन येते की. बर बर, लवकर या पण. हो. हा. ए छकुले, आतून माझी बॅग आण जा. छकुले, मी जाऊन येते, वाटच थांबा. हा. हा पिऊताई, ऐक ना, अगं मला ना काही सर्टिफिकेट सापडली होती तर मला. हॅलो, तू घरी गेलीयस का? बरं बरं,
नाही मग काही नाही, राहू दे, मी नंतर सांगते तुला. हो हो, तुला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हो बोलते नंतर.